हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता इथे आबा बरे झालेले असतात आणि त्यानंतर सगळेजण आबांना भेटण्यासाठी त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये आलेले असतात. तर आता इथे मला ती म्हणत असते की आता इथून पुढे तुम्ही कुठलीही लपवाछपवी आमच्यापासून करायची नाही हां, कारण आता जर लपवाछपवी केली तर बघा हां, मी अजिबात तुम्हाला माफ करणार नाही. तर त्यानंतर इकडे रत्नाई देखील विचारत असतात की आबा आता तुमची तब्येत कशी आहे. तर आता आबा बोलतात की ठीक आहे मी. तर त्यानंतर इथे अजितही विचारपूस करू लागतो. पण आता इथे आबा अजितशी जास्त काही बोलतच नाही. त्यानंतर राणी आबांशी बोलते की आबा हे पहा, आता इथून पुढे तुमची काळजी मी घेणार आणि जर तुम्ही मला काही करू दिलं नाही तर मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. आता फक्त मी जसं सांगेल आणि तसाच तुम्ही आराम करायचा आहे, असं राणी आबांना म्हणत असते. तर आता आबा म्हणतात की राणी, तू आधीही माझी काळजी घ्यायचीस की, आणि आता घेणार नाही असं होईल का. तर त्यानंतर राणी म्हणते की हो आबा, मी तुमची काळजी चांगल्या पद्धतीने घेणार आहे. तर त्यानंतर इथे आबा जे आहे ते सगळ्यांशी बोलू लागतात आणि इकडे हा जो विक्रांत आहे तो घरी येऊन स्वतःवरच चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की दरवेळी हा इंद्रा कसा जिंकतो मला कळतच नाही. मी पैसे जाळून टाकण्यासाठी किती प्रयत्न केले आणि हे पैसे त्यांनी काही तासात उभे केले. मला कळत नाही हे एवढे मोठे पैसे त्यांनी कसे काय आणले आणि कुठून आणले. तर त्यानंतर आता इथे रूममध्ये उर्मिला येते. उर्मिला जी आहे ती विक्रांतला म्हणते की विक्रांत, आता जे घडलंय ते आपण वापस आणू शकत नाही ना, त्यामुळे हे बघ तू आता चिडचिड बंद कर आणि आता जे घडणार आहे त्याचा आनंद घे. तर आता विक्रांत उर्मिलाला म्हणतो की म्हणजे तू काय बोलतेस मला कळत नाही. तर उर्मिला इथे हसत असते आणि म्हणते की मी आता छान मस्त माझा प्लॅन सुरू केलेला आहे. तर आता ती विक्रांतला म्हणते की थांब, सांगण्यापेक्षा मी तुला प्रूफ दाखवते. तर आता लगेचच ती मोबाईल ऑन करते आणि त्यामधला इंद्राचा व्हिडिओ त्याला दाखवते आणि त्यानंतर इथे विक्रांतला कळतं की इंद्राने या मार्गाने एवढे पैसे कमवलेत. तर आता विक्रांत उर्मिलाला विचारतो की म्हणजे हे एवढे पैसे त्याने इथून कमावले. तर आता इथे हो, उर्मिला बोलते की हो, त्याने हे सगळे पैसे इथून कमावले आहे आणि तुला माहिती आहे का, मी हाच व्हिडिओ इथे मालतीला दाखवला आहे आणि तिला असं सांगितलं आहे की हे सगळं राणीने इंद्राकडून करून घेतलं आहे. आणि तुला माहिती आहे ती मालती राणीवरती प्रचंड चिडली आहे आणि आता ती अशी तयारी करणार आहे जेणेकरून ती राणी परीक्षा देऊ शकणार नाही. ती बोलली आहे की मी तिला लॉयर होऊच देणार नाही. तर आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की अरे वा, म्हणजे आता आपल्याला करायची काहीच गरज नाही. मला हे वाटत होतं की ती राणी लॉयर होऊच नाही आणि त्यासाठी मालती सगळे काही प्रयत्न करेल. तर त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये इंद्रा आणि राणी दोघेजणं बोलत असतात. तेवढ्या तिथे रत्नाई आणि हा जो अजित आहे तिथे येतात आणि रत्नाई बोलू लागते की इंद्रा, हे बघ आम्हाला माहीत आहे तुम्ही सगळे आमच्यावरती खूप रागावला आहात आणि ते साहजिकच आहे. पण इंद्रा हे बघ, आता आमच्या मनात काहीच वाईट नाही आहे तुमच्याविषयी. आम्हाला तुमची खूप काळजी वाटते इंद्रा, ऐकून तरी घे माझं. तर आता इथे इंद्रा आणि राणी दोघेही जण ऐकत असतात आणि त्यावेळी आता इथे रत्नाई बोलते की एकदा इंद्रा आणि राणी आम्हाला माफ करा. राणी, तू तर खूप मोठ्या मनाची आहेस ना गं, आणि तुला सगळ्यांचं मन वाचायला जमतं ना, मग आमचंही मन वाचून बघ ना. आम्हाला खूप पश्चाताप झाला आहे त्या गोष्टीचा जे आम्ही तुमच्याबरोबर वागलोत. आम्हाला एक संधी द्या प्लीज, आम्हाला माफ करा आणि आम्हाला आबांची काळजी घेऊ द्यात. अजित जो आहे तो इथे बोलतो, हे बघ दादा, आतापर्यंत जे काही घडलं त्याबद्दल मी खूप पश्चाताप करतो आहे आणि मला त्याची खूप जाणीवही झाली आहे. प्लीज दादा, आम्हाला एकदा माफ करून बघ. तर आता इथे रत्नाईने इंद्रासमोर हात देखील जोडले आहे आणि रत्नाई बोलते की इंद्रा, मी तुझ्यासमोर हात जोडते, मी तुझ्या पाया पडते, पण आम्हाला माफ कर आणि आम्हाला तुमच्यासोबत राहू देत, आबांची काळजी घेऊ देत. तर आता इथे इंद्रा आणि राणी दोघेही जण जास्त काही बोलतच नाहीत. तेवढ्यातच अजित इंद्राला पुन्हा रिक्वेस्ट करत असतो, पण इंद्रा फक्त अजितला एवढंच बोलतो की ठीक आहे, जर तुला काळजी घ्यायची आहे तर तू थांबू शकतोस, बस एवढंच बोलतो. तर त्यानंतर इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की राणी, तुला पेपरला जायला उशीर होईल त्यामुळे तू घरी जाऊ शकते. असं म्हटल्यानंतर राणी बोलते की ठीक आहे सर. राणी आता तिथून तिच्या घरी निघाली आहे आणि तिथून तिला पेपर द्यायला जायचं असतं.
राणी गेल्यानंतर इंद्रा देखील आबांच्या जवळ जातो आणि सांगून जातो की मी आबांची काळजी घेतोय असं म्हणत आता इकडे राणी घरी आलेली असते. घरी आल्यानंतर तिला सगळं काही आवरायचं असतं. 2 दिवसापासून घरी खूप राडा पडलेला असतो. ती आल्याच झाडू वगैरे सगळं मारते, सगळं काम आटपून घेते आणि आता मालती तोपर्यंत घरात येते. झाडू मारल्यानंतर आता ती तिचं बाकीचं कामही आवरून घेते आणि मालती आल्यानंतर तिला कळतं की मालती मॅडम आलेल्या आहेत. तर मालती राणीकडे पाहतच असते. राणी पटापट एक एक काम करत असते आणि त्यावेळी मालती बोलते की आता ना खरी हीच वेळ आहे. आता घरात इंद्राही नाही आणि आबाही नाहीत, म्हणजे मला आत्ताच काय ते करायला मी करू शकते. तर त्यानंतर राणी जी आहे ती तिथे काम करतच असते. त्यावेळी मालती म्हणते की आता चहा ठेवतेस की नाही. तर आता इथे राणी बोलते की हो हो मी चहाच ठेवते. असं म्हटल्यानंतर आता मालती पाहत असते की आता हिने चहा ठेवल्यानंतर आता हिच्या चहात मी ती पावडर मिक्स करणार, जेणेकरून तिला त्या पावडरने झोप येणार आणि राणी पेपर लिहू शकणार नाही. तर राणीने आता इथे गॅसवरती ते हे ठेवलं असं चहासाठी भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राणी चहा बनवत असते आणि मालतीची नजर मात्र संपूर्ण इथे राणीवरती असते. चहा उकळायला राणीने ठेवला असतो बारीक गॅसवर आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की कपडे वाळत घालायचे पडलेले आहेत. तर आता राणी बोलते की मी आता तेवढे कपडे वाळत घालते तोपर्यंत चहा उकळतोय. तर आता इकडे मालती जी आहे ती पाहते की राणी बाहेर गेली आहे. राणी इकडे कपडे वाळत घालते आणि त्यानंतर ही मालती मनातच बोलत असते की आता ह्या राणीचं पेपर लिहिणं काही शक्य नाही. तर आता इथे लगेचच ती तिच्या कपड्यांपाशी जाते आणि त्या कपड्यांमध्ये एक पावडरची पुडी ठेवलेली असते. ती पुडी घेते आणि त्यामध्ये ती चहामध्ये मिक्स करण्यासाठी ती पुडी आणते आणि ती चहामध्ये संपूर्ण पुडी टाकून देते आणि ते मिक्स करून आता तोच चहा राणीला ती देणार असते. तर त्यानंतर आता तिने राणीसाठी चहा देखील ओतला आहे. तर आता पहिल्यांदाच मालतीने तिच्यासाठी तिच्या हातात चहा नेऊन देण्याचं ठरवलं आहे. इकडे मालती त्या चहाकडे पाहून हसत असते. खरं तर तिला वाटत असं की सगळं तिच्या मनासारखं होईल. इकडे राणी कपडे वाळत घालून पुढे आलेली आहे आणि मालती बोलते की हे घे तुझा चहा असं म्हणत आता ती तिच्याकडे चहा देते. त्यानंतर राणी चहा पिण्यासाठी सुरुवात करते, पण मालती तिच्याकडे पाहत असते. त्यामुळे तिला वाटतं की कदाचित मालती मॅडमला चहा घ्यायचा आहे. तर आता राणी बोलते की तुम्हाला हवा आहे का, घ्या मी दुसरा घेते. तर आता मालती बोलते की नाही, मी तुझी कोणतीही गोष्ट मला नको आहे असं म्हणत मालती तिथून आतमध्ये निघून जाते आणि त्यानंतर इकडे राणीला फोन येतो. तिला असं वाटतं, पण तिने अलाराम लावलेला असतो तिला पेपरला जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून. तर तिकडे ती इंद्राची वाटच पाहत असते. तेवढ्या तिथे इंद्रा येतो आणि ती इंद्राला बोलते की सर मी तुमची खरं तर वाटच पाहत होते. काल तुम्ही जेव्हा ऑल द बेस्ट विश केलं ना, तर माझा पेपर खूप सोपा गेला, त्यामुळे मी आजही तुमची विश करण्यासाठी वाट पाहत होते. तर आता इंद्रा बोलतो की हो का, म्हणजे मला कालच्याप्रमाणे कालसारखंच तुला विश करावं लागेल ना. तर आता राणी बोलते की म्हणजे. तर आता इंद्रा बोलतो की म्हणजे काय, हे बघ मी तसं विश करणार नाही, कारण जर मी विश केलं तर मला काय मिळणार. तर आता राणी बोलते की म्हणजे सर तुम्ही काय बोलताय. तर आता इंद्रा बोलतो की मला ना तुझ्यासोबत एकत्र चहा प्यायचा आहे बशीमध्ये. तर आता तुला जर मंजूर असेल तर मी तुला विश करणार, चालेल का तुला. तर आता राणी बोलतं की ठीक आहे, जर तुम्हाला असं म्हणणं असेल तुमचं तर मला चालेल. असं म्हटल्यानंतर राणी जी आहे ती तो कपातला चहा बशीमध्ये ओतते आणि त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण त्या चहाकडे पाहू लागतात. तर आता इथे राणीला आणि इंद्राला माहीत नसतं की त्या चहामध्ये नक्की काय आहे. तर त्यानंतर ते दोघेही जण तो चहा पिण्यासाठी दोघेही जण खाली वागतात. इकडे इंद्राच्या हातामध्ये बशी असते आणि इंद्रा राणीकडे पाहत असतो आणि दोघेही जण आता चहा पिणार. तेवढ्यातच तिथे मालती आलेली आहे आणि त्या दोघांनी एकही घोट चहाचा पिलेला नसतो. मालती आल्यानंतर ते दोघेही जरा मालतीकडे पाहतात आणि इंद्राच्या हातून ती बशी खाली पडते. खाली पडल्यानंतर मात्र इकडे मालतीला प्रचंड राग येतो, कारण त्या चहामध्ये तिने ते औषध मिक्स केलेलं असतं आणि तो चहा वायाला गेला. तो चहा राणीने पिलाच नाही, याचा तिला खूप पश्चाताप होतो. तर ती मनातच म्हणू लागते की म्हणजे माझा प्लॅन फ्लॉप झाला. तर आता इकडे इंद्रा बोलतो की आई ते काय आहे ना, चुकून माझ्या हातनं ती बशी निसटली, त्यात राणीची काहीच चूक नाही आहे असं म्हणत आता इंद्रा आणि राणी दोघेही जण मालतीला घाबरून आतमध्ये निघून गेले आणि त्यावेळी मालती याच गोष्टीचा पश्चाताप करत असते की राणी आता पेपर लिहायला जाईल. तर आता इकडे
हॉस्पिटलमध्ये आबा जे आहे ते इंद्राच्या नावाने हळूहळू आवाज देत असतात. आबांना आता उठून बसायचं असतं. झोपून झोपून आबा बोर झाले म्हणून ते इंद्राला आवाज देत असतात. पण इंद्रा मात्र हॉस्पिटलमध्ये नाही आहे. तर इकडे इंद्राला आवाज दिल्यानंतर अजित जो आहे तो आबांच्या जवळ येतो आणि तो आबांना बोलत नाही. खरं तर जर आबांना तो बोलला असता तर आबा त्याच्याशी बोलले नसते असं त्याला वाटलं. पण आबांनी डोळे उघडले आणि त्यानंतर आता अजितने आबांना इथे उठवून बसवलं आहे. तर त्यानंतर आबांना अजित बोलतो की आबा तुम्हाला जर काही लागलं तर मी बाहेरच आहे, मला आवाज द्या. इकडे आता आबांना अजितच्या डोळ्यामध्ये पश्चाताप दिसत असतो. तर आबा अजितला आवाज देतात. तर आता अजित लगेचच आबांच्या शेजारी येऊन बसतो आणि त्यावेळी अजितच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं. तर त्याच्या डोळ्यात आबांना पश्चाताप दिसल्यामुळे आबा अजितशी छान प्रकारे बोलतात. हे बघ अजित, मला माहीत आहे तुला पश्चाताप होत आहे, त्यामुळे आता तू जास्त काही काळजी करू नकोस. हे बघ. तर आता इथे अजित जो आहे तो आबांना बोलतो की आबा, आता मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही मला माफ करावं. फक्त तुम्ही जर माफ केलं तर मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार होईल आबा. मला तुमची काळजी घेऊ द्यात, मला माझं कर्तव्य पार पाडू द्यात, बस मला एवढंच हवं आहे. अजित जो आहे तो आबांशी छान प्रकारे बोलत असतो आणि आबाही अजितला आता मोठ्या मनाने माफ करतात. अजितला माफ केल्यामुळे अजित आता तिथेच डोकं टेकून रडत असतो आणि त्यावेळी आबा अजितला थांबवतात की रडू नको बाळा. हे बघ, तुला माहिती आहे ना, मी तुला मुलाप्रमाणे मानतो. तुझी जागा इथे नाही आहे, तुझी जागा माझ्या मनात आहे, असं आबा मोठ्या मनाने अजितला बोलतात. आणि त्यानंतर अजितला आणखीनच भारावून येतं, आणखीनच तो मोठमोठ्याने रडू लागतो. इकडे आता मालती इंद्राला थांबवते. इंद्रा हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालेला असतो. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की काय गाई, काय झालं? तर मालती बोलतं की इंद्रा, मला तुला एक विचारायचं आहे, तू मला उत्तर देशील? तर आता इंद्रा बोलतो की हे बघ आई, आत्ता नको ना, मी हॉस्पिटलला चाललो आहे. तर मालती म्हणते की नाही, मला आत्ताच तुझ्याकडनं उत्तर हवं आहे, तू कुठेही जाणार नाही आहेस. मला सांग, तू आबांच्या इलाजासाठी एवढे पैसे कुठून आणलेत? तर त्यावेळी आता इथे ही जी उर्मिला आहे ती बाहेरून इंद्रा आणि मालतीचं बोलणं ऐकत असते. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की आई, आत्ता हा विषय नको ना प्लीज, आपण या विषयावर नंतरही बोलू शकतो. तर आता इथे मालती म्हणते की नाही इंद्रा, मला आत्ताच बोलायचं आहे. आणि मला सांग, तुला जर हा प्रश्न राणीने विचारला असता तर तू तिला उत्तर दिलं नसतं का? मला आत्ता माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तर आता इथे इंद्रा जो आहे तो मालतीला त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. तर त्यानंतर विषय टाळून इंद्रा तिथून निघण्याचा प्रयत्न करतो. पण मालतीला खूप राग आलेला असतो, कारण इंद्राने तिच्यापासून हे सगळं लपवलेलं असतं. पण इंद्रा जो आहे तो म्हणत असतो की आई, तुला माहिती आहे ना राणी किती चांगली आहे, पण तुला ते ऐकूनच घ्यायचं नाही, तुला तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायचंच नाही आहे, तू वेगळ्याच दृष्टीने राणीला पाहतेस. तर त्यानंतर इथे मालती म्हणत असते की हे बघ, तिचं मला अजिबात कौतुक नाही आहे आणि मला कधीच तिच्याबद्दल चांगलं वाटणार नाही. तर त्यानंतर इंद्रा बोलतं की ठीक आहे आई, मला उशीर झाला आहे, मी निघतो, असं म्हणत आता तो हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालेला आहे. इकडे तो जात असतानाच आता त्याच्या खिशातनं रुमाल खाली पडतो आणि त्यानंतर त्याला कळतं की काहीतरी पडलं आहे. तो मागे वळून पाहतो तर त्याचा रुमाल पडलेला असतो आणि उर्मिलाला वाटतं की कदाचित तिलाच इंद्राने पाहिलं आहे म्हणून तो थांबलेला आहे. उर्मिला घाबरते आणि उर्मिला पाठीमागे जाऊन लपते. इंद्रा जो आहे तो एकाच जागी स्तब्ध उभा राहतो आणि त्याचा रुमाल पडलेला पाहतो. त्याचा रुमाल घेण्यासाठी तो पुढे जातो, पण त्याला असं काहीतरी वाटतं की कुणीतरी आहे, नक्कीच तिथे कुणीतरी आहे असं त्याला भास झालेला आहे. तर पुढील भागात ही जी उर्मिला आहे ती मालतीकडे आलेली आहे आणि मालतीला म्हणते की तुमचा प्लॅन सक्सेस झाला नाही म्हणजे आपण काहीच करू शकत नाही असं नाही आहे मालती आई. हे पहा, आपण जर ठरवलं ना तर काहीही करू शकतो. मला असं वाटतंय तिची राणी ज्या हाताने पेपर लिहिणार आहे ना त्या हातालाच काहीतरी केलं पाहिजे. आपण तो हात मोडला तर आता इथे मालती बोलते की हो, हा प्लॅन तर खूप भारी आहे. तर आता उर्मिलाच्या सांगण्यावरून काही गुंड राणीला घेरतात आणि राणीवरती वार करतात. इकडे राणी त्या सगळ्यांचा सामना करत असते, पण ती पडली एकटी. तिच्यावरती सगळेजण वार करतात आणि एकाने तर तिचा हात पकडला अक्षरशः आणि तिच्या हातावरती चाकूने अगदी खूप जास्त वार केले आहेत आणि तिच्या हातातनं रक्त वाहत असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्स फॉर वॉचिंग.